राजूर 44 किलोमीटर, अकोले 44, कोथरूड ब्राह्मणवाडा 11 किलोमीटर. चला निघा पुढे. आता घाट चालू होतोय. आता आपण राजूरला चाललो आहे. NH46 हा छोटा घाट आहे. मजा येईल. कट्टरपणे आहे. वाजले तर आय थिंक किती वाजले तर आता 11:15च्या पुढे गेलो आपण. सकाळपासून आपण ड्रायव्हिंग करतो ते 6:30 वाजेपासून. आय थिंक 5.5 तास तर होऊन गेलेत आणि मजा येते. अजून पण मी थकलो नाही आहे. सो इट्स गुड. ऑल सेट, ऑल गुड. हा घाट रस्ता आहे. आणि सावकाश चालवा. सनसेट, ट्यूनसेट मस्त मस्त रोड आहे आपण. मन तळ्यात मळ्यात जाईच्या गळ्यात. मन तळ्यात मळ्यात जाईच्या गळ्यात. मन नाजूकशी मोती माळ, मन नाजूकशी मोती माळ, तुझ्या नाजूकशा गळ्यात. मन तळ्यात मळ्यात जाईच्या गळ्यात. ओके मॅम. NH46 आहे. NH46 घाट आहे मस्त. पुढे असे वळणं छान भेटत आहेत आपल्याला. याचा एक्सपिरियन्स करायची आपल्याला. आता आपण वरती आलेलो वाटतं. तर रस्ता चांगला दिसतोय. सेंटर ओव्हरटेक करूया.
नाव संदेश शिंगोडे. माझं नाव संदीप शिंदे. मी ठाण्याचा आहे. ठाण्याला इकडे तिन्यात का गोडबंदरला कामाला होतो. गोडबंदर रोडला किती वर्ष? विद्यापीठला 10 वर्ष. हा का? ती आयचर कंपनी. हो माहिती ते का सोडलं? ती कंपनी गेली ना याला. हां बरोबर. मग ते राहायला कुठे होते? कल्याण अपडाऊन करायचे? अरे बापरे, लांब पडायचं रे खूप. नाही काय नाही, ट्रेननी सवय झाली. हां ट्रेनने सवय. हां आणि पिकअप करायची बस कंपनी. मग आता इकडे शेती आणि हे शेती आहे इकडं. माझं गाव इकडे आहे ओतूर म्हणून. हां माहिती आहे. चल थँक्यू, भेटूया. आता आपण चाललोय राजूरला. हे राजूरचे रस्ते खूप छान आहेत, थोडे खराब आहेत पण जे टर्न्स आहेत ते मजा येते चालायला. सुपर टर्न्स आहेत या रस्त्यावर, एक नंबर. ट्विस्ट अँड टर्न्स एकदम छान. रस्ते छोटे आहेत पण भारी आहेत. जरा राजूर आणि ठाकरवाडी बरोबर लांब नाही, 30 किलोमीटर आहे अजून. अजून 9 किलोमीटर आपल्याला जाता येईल लवकर. आतापर्यंत आपण 192 किलोमीटर केले सगळं. 6:30 गाडी चालू केली. माळशेज गड कव्हर केलं. ओतूरला आलो. ओतूरवरून आपण राजूरला चाललो. आता राजूरला हॉल्ट करूया, जेवूया, ब्रेक घेऊ, नंतर परत जर्नी चालू करूया इकडून ठाण्याला. मध्ये तुम्हाला हे भेटणार आहे बघायला, नरसुबाई आणि नरसुबाईचं पीक आणि अलंगमधून कुलंग. ते आपल्याला राजूरच्या पुढे भंडारदराच्या दिशेने भेटणार आहे. आणि भंडारदराचा जो डॅम आहे, विल्सन डॅम, तोही आपल्याला बघायला भेटेल. बघू होप तो. आणि त्याच्यानंतर त्याच्या आजूबाजूला असलेले दुर्ग आहेत असे रतनगड. नंतर चंदन व्हॅली एक आहे. चंदन व्हॅली आतमध्ये आहे सांबाडोच्या इथे, तिकडे आपण जाणार नाही आहे. आपण बाहेरूनच बायपास मारणार आहे शेंडीवरून. गाडी आता थोडी गरम लागली माझी. आता 9 किलोमीटर थोडा ब्रेक घेतला पाहिजे, कारण गाडी जास्त वेळ चालवणं बरं नाही आहे. ब्रेक दिलं पाहिजे, गाडी हिटअप होऊन जाते. तर रस्ते एवढे चांगले आहेत, ती गाडी बंद करावं असं वाटत नाही. कंटिन्यूस गाडी. बघा राजूर 8 किलोमीटर दाखवत आहे. छान एकदम. झाडं खूप आहे तिकडे. पावसानंतर या पावसामध्ये खूप छान आहे हा रस्ता. हा जो पट्टा आहे हरिश्चंद्रगड आणि कळसुबाई वन्यजीव अभयारण्याचा भाग आहे, त्यामुळे इथे हिरवगार खूप चांगलं आहे. म्हणजे ते फॉरेस्टच्या अंडरमध्ये असल्यामुळे इथे जास्त अतिक्रमण नाही आहे लोकांचं. त्यामुळे इथे तुम्हाला भरपूर मोकळं भेटेल. शेती भेटेल थोडक्यात. जे स्थायिक आहेत त्यांची शेती इथे असणार आहे, कारण त्यांची जागा इकडे, त्यांना विस्थापित करता येत नाही कारण त्यांचं घर आहे इकडे. तर त्यांच्या सहाय्याने शेती पण होते आणि इकडची देखरेख पण होऊन जाते.
त्यामुळे इकडचं जितकेही वन्यजीव आहे किंवा झाडं आहेत, वनस्पती आहेत, ते सगळ्यांची रिझर्वेशन किंवा प्रोटेक्शन होऊन जातं फॉरेस्टच्या अंतर्गत. आता आपण खाली डाऊन इन चाललो आहे, हळूहळू टर्न्स अँड ट्विस्ट घेऊन डाऊन इन चाललो आहे. आता एवढं इथं गरम होत नाही, कारण मी जॅकेट घातलं आहे तरीसुद्धा मला एवढं गरम होत नाही आहे. सो इकडचं वातावरण छान आहे. आता आपण आलो जवळ 7 किलोमीटर उरलेत राजूरला. आय थिंक खालीच आहे गाव. पावसामध्ये हा रस्ता खूप सुंदर रस्ता आहे. असे हे रस्ते दिसत आहेत, बाजूला झाडं दिसत आहेत. झाडं जेव्हा हिरवेगार होतात आणि वातावरण जेव्हा एकदम थंड आणि पाऊस पडतो तेव्हा सुंदर वाटतं इकडे या रस्त्यावर. अक्षरशः असं वाटतं की आपण रस्ता आपल्याला घेऊन चालला आहे. आपल्याला भंडारदरा डॅम दिसतोय. भंडारदरा रस्ता आपला 100% सुंदर डॅम आहे. कळसुबाई हरिश्चंद्र अभयारण्य वन क्षेत्रपाल वन्यजीव राजूर. आता आपण इकडं आहात आणि आता चाललो आहे भंडारदऱ्याला. आता चालू झालेलं आहे हरिश्चंद्रगड आणि कळसुबाई वन्यजीव अभयारण्य. आणि आपल्याला आता हा रूट खूप छान आहे, मजा येते या रूटमध्ये. रस्ते छान आहेत, वळणाचे रस्ते आहेत. त्याच्यामध्ये भंडारदऱ्याचा बॅकवॉटर दिसतं आपल्याला. एक नंबर वाटतं बघायला.
कळसुबाई पीक आहे. बारे विलेज इथं बेस गाव आहे आणि बाजूला तारामती पीक आहे. बाजूला आहे ती महाराष्ट्रातलं सगळ्यात उंच डोंगर आहे. सगळ्या उंच केल्या तुम्हाला माहिती आहे चालेल. समोर बघतोय ते अलंग मदन कुलंग त्रिकूट आहे. हे कळसुबाई महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं उंच शिखर कळसुबाई आणि हे त्रिकूट अलंग मदन कुलंग. आंबेवाडी गावाचा इथं बेस कॅम्प आहे आणि आपण तिकडे चाललो आता. 2-3 किलोमीटरच्या अंतरावर आंबेवाडी आहे. हे आहे आंबेवाडी गाव. हे बेस कॅम्प आहे अलंग मदन कुलंग. त्या त्रिकूट किल्ल्यांचं जर आपलं ट्रॅक करायचं असेल तर या गावाला आपलं यावं लागतं. या गावातून आपल्याला मदत भेटते. आम्ही लक्ष्मण दादाबरोबर आलो होतो. लक्ष्मण दादा आम्हाला खूप मदत केली. हाच रूट आहे ते काही इथूनच आम्ही गेलो होतो. हे टाकी आहे इगतपुरी आता 20 किलोमीटर आहे. माऊली डॅम 15 आणि कुरुंगवाडी 7. म्हणजे आपण आता इगतपुरीच्या खूप जवळ आलो आहे. आपण खाली चाललो. तुम्हाला आता मी दाखवतो की AMKचा जो रूट आहे तो आम्ही कसा केला होता. तुम्हाला आता पुढे गेल्यावर दाखवतो. आम्ही चालत इथपर्यंत आलो होतो आणि ही जे तुम्हाला थोडीशी टेकडी दिसते तिकडून आम्ही चालत जाऊन खाली उतरलो होतो जंगलामध्ये. आणि मग तिकडून आम्ही केलं होतं अलंग केलं होतं. अलंग करून मग आम्ही उतरलो आणि मग मलंग केलं. मलंगला आम्ही स्टे केलं आणि शेवटला आम्ही कुलंग केलं. हा कुलंग आहे, हा मलंग आहे आणि हा अलंग आहे. हे त्रिकूट आहे. आणि इकडे बाजूला तुम्ही बघितलं तर हे कळसुबाई केंद्र. कळसुबाई आहे. सुंदर आहे, एकदम सुंदर. जितकं बघावं तेवढं कमीच आहे. बघत त्या गोष्टी आठवू द्या. म्हणून मला हा रस्ता आवडतो. हा रस्ता पावसात तर एकदम मजा येते. किंवा पावसानंतर तुम्ही इकडे या, अजून छान वाटेल. तर अशा तऱ्हेने आपण हरिश्चंद्रगड आणि कळसुबाई वन्यजीव अभयारण्य हे आता आपण कव्हर करायच्या शेवटच्या टप्प्यात आलेलो आहे. आपण रोड नाही केला हा आणि त्या निमित्ताने आपण सुरुवात केली होती माळशेज घाटने आणि आपण शेवट करतोय कसारा घाटने. आता कसारा घाटातून यायला वेळ आहे पण आपण आता शेवटच्या टप्प्याला पोहोचलोच आहे. जसं इगतपुरी आता 20 मिनिटामध्ये पोहोचणार आहे. तर मला खूप मजा आली आज राईड करायला आणि पुढच्या राईडसाठी मला
हा अनुभव खूप कामाला येईल. ओके. वळणावळणाचे रस्ते आहेत. त्यांना कोणाला गाडी शिकायची असेल या रस्त्यावर या. हां, रात्री येऊ नका, इथं खूप रिस्की आहे, लाईट नसते इकडे, तर ते काय सांगू शकत नाही, कारण गाड्या खूप कमी आहेत इकडे. पण असं तर कोणाला गाडी शिकवायची असेल तर या रस्त्याला या. कोणाबरोबर एकटे येऊ नका, कोणातरी या. अनुभव असला पाहिजे या असल्या वेळेला. आम्ही इकडे आलेलो आहे म्हणून मला अनुभव आहे. आता बघा आपल्या आरशामध्ये आपल्याला दिसत आहेत. बघा आपल्या आरशात अलम मदन कुलम दिसत आहेत. इकडेही दिसत आहेत. सुंदर. चला रस्त्यावर कॉन्सन्ट्रेट करा. समोर जो आपण बघतोय हा आहे बावरी डॅम. सुंदर डॅम. एक नंबर. नाशिक हायवे चालू झालेला आहे. नाशिक हायवेचा आपण खाली उतरतोय. दुसरा घाट पण छान आहे चालवायला. एकदम फास्ट पण नाही आहे, पण खूप चालेल. मजा करा. थोडी थोडी खाली आपल्याला दिसत करायची. आज गाड्या चालली.
रोडला तर शनिवारी ट्रॉफिक कमी असते म्हणून तिथेतून इकडे येणारे जास्त असतात आणि जाणारे कमी असतात मग शनिवारी बेस्ट आहे. अशी कशी गाडी गेली खाली? अरे ॲक्सिडेंट. हा नको पिऊन गाडी चालवतात की काय नाशिकमध्ये? गाडी एका थांबली असेल आणि स्पीडने असणार हे नक्की आहे. म्हणून रात्रीच्या वेळी हा इश्यू होतो.